कुठेतरी रत्नागिरीमध्ये युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसताना दिसतो. आखाती देशांमध्ये चालणाऱ्या युद्धांमुळे कुठेतरी रत्नागिरीच्या गॅस सिलेंडरमध्ये तुटवडा जाणवताना दिसतो. सकाळपासून रांगेमध्ये उभे आहात का? 2 दिवस झालं मी बुक केलेलं आहे गॅस सिलेंडर. त्याचा OTP नंबर पण आलेला आहे. गॅस सिलेंडर घरी न आल्यामुळं वाट बघून मी आपल्या इथे सेंटरला आलेला आहे. सकाळपासून इथं उभं आहे रांगेमध्ये. तर आता काय होतं ते बघायचं आहे, कारण हा परत आम्हाला गॅस सिलेंडर घेऊन यावा लागतो. आणि भरलेला सिलेंडर, त्यात गाडीतसुद्धा पेट्रोल भरलेलं आहे आणि सिलेंडर पण भरलेला आहे. असा घेऊन आम्हाला घरी जावं लागणार आहे. एक तर पेट्रोलची पण अडचण आहे आणि गॅस सिलेंडरची अडचण आहे. ह्या दोन्ही अडचणी एकदाच आम्हाला सोडवावं लागतात. त्याच्यामुळं हे गॅस सिलेंडर घरी नेतानासुद्धा रिस्की आहे. तर याकडे शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. रांगेमध्ये उभा गॅस सिलेंडरचा तुटवडा होताना दिसतोय. काय सकाळपासून आता 8 दिवस झाले बुक करून OTP नंबर आलेला, अजून पण माझ्या घरी गॅस असेल नाही. म्हणून मी सकाळी आता आलो. आता पाऊण तास झाला, अजून पण नंबर लागला. काउंटर 2 बसवलं तर बरं. त्यामुळे अर्धा तास पाऊण तास जातो इथे लाईनमध्ये उभं राहून. कुठेतरी तांत्रिक अडचणीमुळे पण त्रास होताना दिसतोय. काय सांगाल? ज्या पद्धतीने मोबाईलमध्ये बुक केल्यानंतर सुद्धा तांत्रिक अडचणी येत आहेत. म्हणजे ते अडचणी येतात. तर ते सांगा पहिल्या कसं ताबडतोब आहे ना. हे आता तुमचे काय रस्ते झाले तर आम्हाला काय माहीत नव्हतं. पण तुम्ही सिलेंडर आणून द्यायला पाहिजे ना. आता मला 10 दिवस झाले आहेत, अजून पण आलेलं नाही आहे. आता लाईनमध्ये उभा, आता पाऊण तास झाला आहे मला इथे उभा राहून. नाव आंबरे, कृष्ण आंबरे.